भगीरथ भालके हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा होऊ लागली आहे। जून महिन्यात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे पंढरीत आले असता भगीरथ भालकेंनी त्यांची भेट घेतली होती। त्यावेळी अशी चर्चा माध्यमातून होताना दिसून आली। तर काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर मंगळवेढा या मार्गे पंढरपूरला येत असताना मंगळवेढा येथील बबनराव औताडे यांच्या संपर्क कार्यालयास त्यांनी भेट दिली। त्यावेळी भगीरथ भालकेही उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कारही करण्यात आला। आगामी निवडणुकात भगीरथ भालके यांची भूमिका काय याची उत्सुकता भालकेंच्या समर्थकांना जशी लागून राहिली आहे तसेच विरोधकांनाही देखील लागून राहिली आहे। पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी शहरात डॉक्टर प्रणिता भालके यांच्या उमेदवारीची चर्चा असताना दुसरीकडे माजी नगराध्यक्षा साधना भोसले यांचेही नाव महाविकास आघाडी मनसे युतीच्या उमेदवार म्हणून आघाडीवर आहे। शिवसेना नेते मंत्री भरत गोगावले हे पंढरपुरातील राजकीय रणनीतिकार हिम्मत आसबे यांच्या बंगल्यावर 2 दिवसांपासून मुक्कामी असून आज या ठिकाणी येऊन पंढरपूर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश भोसले यांनी मंत्री भरत शेठ गोगावले यांचा सत्कार केल्याचं दिसून आलं। तर यानंतर मंत्री भरत शेठ गोगावले यांच्याकडे भगीरथ भालके यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशाबाबत पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भगीरथ भालके यांच्या पत्नीचं नाव चर्चेत आहे आणि अशा वेळेला ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार अशी एक चर्चा होती। काय बोललं झालं तुमच्याशी त्यांचं? नाही, तसं काही नाही आहे आणि तशी अजून चर्चेचंही नाही आहे। प्रश्न असा तर आमच्याकडे भोसले म्हणून आहेत, त्यांच्या पण मिसेसचं नाव चर्चेत आहे। भगीरथचं हे अन्य कोणाचे असतील काय माहिती नाही आहे, परंतु इथली परिस्थिती आणि वस्तुस्थिती ह्याच्या अनुषंगाने जे इथले कार्यकर्ते पदाधिकारी जे काय ठरवत आहेत त्याच्यावरतून आम्ही वर्णन